मित्रांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे त्याचं नाव काय आहे? व्याकरणच्या धड्याचा क्रिया. आणि हा यांचा दुसरा सीझन आहे. कोणता सीझन आहे? दुसरा. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे. बघा, आपण पाहिले की क्रियाचा भेद किती आहे पहिल्या सीझन मध्ये. तर त्यामध्ये ते भेद दोन होता, अकर्मक आणि सकर्मक. आणि इथे जे क्रियाचा अन्य भेद आहे ते अजून आहे. किती आहे? तीन आहे. कोणकोणते आहे? संयुक्त क्रिया, सहाय्यक क्रिया आणि प्रणार्थक क्रिया. कोणता आहे? संयुक्त क्रिया, सहाय्यक क्रिया आणि प्रणार्थक क्रिया. तर हा जे क्रिया के अन्य भेद आहे त्यातून आपल्याला पाहणार आहे तीन क्रिया. तर चला पहिला बघूया. बघा, पहिलं जे आपलं आहे जे आहे संयुक्त क्रिया. तर यांच्या परिभाषा आपण बघूया. तो वाक्य में अधिक क्रियाओं का प्रयोग होने से संयुक्त क्रिया होती है. जेवढा वाक्यात काही अधिक उपयोग किंवा अधिक क्रियांचा उपयोग होते त्यांना संयुक्त क्रिया असं पण म्हणतात. संयुक्त क्रियामध्ये बहुतेक क्रिया येतात त्यांना संयुक्त क्रिया असंही म्हणतात. उदाहरण, ऋत्विक एक गांव में रहता है. पहिला काय आहे? ऋत्विक एका गावात राहते. दूसरा, हम गुरुदेव का इंतजार कर रहे थे. आम्ही सगळं गुरुदेव यांचा इंतजार करत होते. तिसरा, बच्चे मैदान में खेल रहे हैं. तिसरा काय आहे की बच्चे जे मुले जे आहे कुठे खेळत आहे? मैदानावर खेळत आहे. तर हा जी क्रिया आहे हा संयुक्त क्रिया आहे, कारण की यांचा एक आणि एक मिळून जात आहे तरी यांना संयुक्त क्रिया असं म्हणतं. आता बघा इथे, इन वाक्यों में रहता था, करने लगे, खेल रहे हैं, क्रिया शब्द है परंतु शब्द सभी क्रियाएं एक से अधिक है, ये संयुक्त क्रिया आहे. ज्या क्रियामध्ये जास्त क्रिया असतात त्यांना संयुक्त क्रिया असं म्हणतात. तर हा झाला आपला पहिला संयुक्त क्रिया. कळलं की नाही तुम्हाला? सांगा मला लवकर, सांगा लवकर. कळालं. आता आपण दुसरा बघणार. आता बघा, संयुक्त क्रिया के कुछ अन्य उदाहरण. संयुक्त क्रिया जे आहे त्यांचं काही अन्य उदाहरण आहे. बघा कोणता? पहिला, ऋत्विक मैं तुम्हें ये इनाम दे रही हूँ. काय आहे? ऋत्विक मी तुला हा इनाम देत आहे किंवा भेट देत आहे. दूसरा, नीतू उत्कर्ष को सुला रही है. काय आहे? नीतू उत्कर्षला झोप करत आहे तर सुला रही है. तिसरा, धवल खाना खा रहा है. धवल काय करत आहे? जेवण करत आहे. तर याप्रमाणे यांचा आहे अजूनही उदाहरण आहे. ते का दिले आहे? अशा प्रमाणेही दिलेलं आहे कारण की इथे क्रिया जास्त दिसत आहे. तर आता आपण दुसरा पाहणार आहे सहाय्यक क्रिया. काय पाहणार आहे? सहाय्यक क्रिया. तर सहाय्यक क्रिया यांची परिभाषा काय आहे बघूया. जो क्रिया मुख्य क्रिया का अर्थ प्रकट करने में सहायता प्रदान करती है वह सहायक क्रिया कहलाती है. इथे दिलेले आहे की जो पण क्रिया आहे ते मुख्य क्रियाचा अर्थ म्हणजे त्यांचा अर्थ आपल्याला देत आहे किंवा तिची सहायता प्रदान करत आहे त्यांना आपण सहायक क्रिया असंही म्हणतं. बघा, पहिला काय आहे? बडे कूलर में पाणी भरा हुआ है. तर इथे काय आहे? ते सहायक आहे किंवा तिची सहायता केलेली जात आहे. तर भरा हुआ. आणि दुसरा काय आहे? टॉमी जीभ निकाल कर हाफ रहा था. टॉमी कसा करत आहे? जीभ बाहेर काढून हसत आहे. कारण हसत आहे किंवा हाफत आहे म्हणजे हसत हसत हाफत आहे. तर याप्रमाणे यांचा हा दोन उदाहरण दिलेले आहे. अजून काय आहे? चला बघूया. बघा, भरा हुआ हाफ रहा था. भरना और हाफना मुख्य क्रिया शब्द है. काय आहे? भरना अजून हाफना हा एक मुख्य क्रिया शब्द आहे पर ये अर्थ को पूरी तरह स्पष्ट नहीं कर पाते. परंतु हा जे अर्थ है त्यांना पूर्ण स्पष्ट नहीं कर देतात. इनके अर्थ को पूर्णता देने के लिए सहायक क्रिया शब्दों की आवश्यकता है. जेव्हा हा अर्थाचा पूर्ण म्हणजे पूर्णता देत आहे त्यातून त्या सहायक क्रिया यांची शब्दाची आवश्यकता असतात. तर यांना काय म्हणते किंवा काय करत आहे म्हणजे इथे हुआ और रहा था म्हणजे इथे काय दिलेलं आहे? हुआ अजून राहणार आहे. तर याप्रमाणे यांची जी सहायक क्रिया आहे त्यांची शब्द काय दिलेले जात आहे ते आपल्याला बघायचा आहे. तर याप्रमाणे यांचा जे भरा हुआ आणि हाफना हा क्रियांचा शब्द आहे परंतु यांचा अर्थ
वेगळ्या प्रमाणाने स्पष्ट केलेले जात आहे आणि यांचा अर्थ का पूर्णता म्हणजे अर्थांना पूर्ण करायचा आणि जे सहाय्यक क्रिया असतात त्यांना शब्दची आवश्यकता आहे याबद्दल हुआ आणि रहा हा यांच्या सहाय्यक क्रिया असतात. कळलं तुम्हाला? लवकर सांगा मला, कळलं की नाही? हो, कळालं. तर अजून काय आहे बघूया. बघा, सहायक क्रिया के कुछ अन्य उदाहरण है. बघा, पराग हॉकी खेळ रहा है. तर पराग इथे काय करत आहे? हॉकी खेळत आहे. तर याप्रमाणे यांची जी क्रिया आहे त्यातून दिलेले आहे किंवा त्यातून जोडून जात आहे. जसा कल मैंने लड्डू खाए थे. तर काय करत होता? काल म्हणजे काल मी लड्डू खात होते. तिसरा, काबुली वाली कहानी सभी बच्चों को प्यारी लगती है. काबुलीवाली जी कहाणी आहे ते सगळ्यांना काय करत आहे? खूपच चांगली लागत आहे. तर याप्रमाणे यांचा जे सहाय्यक क्रिया आहे असंही प्रमाणे होणार आहे. तिसरा जे आपला आहे ते प्रेरणार्थक क्रिया आहे. काय आहे? प्रेरणार्थक क्रिया. तर यांची पहिले परिभाषा आपण पाहणार आहे. बघा, जो क्रिया शब्द यहाँ बताए कि कर्ता स्वयं कार्य न करके किसी दूसरे से करवाता है वे प्रेरणार्थक क्रिया कहलाते हैं. कर्ता म्हणजे स्वतः, जे आपण स्वतः बरोबर कार्य नाही करतात आणि कोणी दुसऱ्याला सांगते की हे कार्य करून द्या त्यांना आपण म्हणतात प्रेरणार्थक क्रिया. जसा मी एक उदाहरण देते की जेव्हा तुमची आई तुम्हाला सांगते की हे ज्या बाजारात काही वस्तू घेऊन या, तर तुम्ही काय सांगता? मी नाही जाणार, ताईला सांग, नाहीतर भाऊला सांग. तर तुमचा कार्य होता पण तुम्ही नाही केले. कोणाला बोलले? तुमचा भाई किंवा तुमचा बहीणला बोलले. तर हा तुमचा कार्य तुम्ही दुसरा बाबत करून जातात आहे, तर यांना प्रेरणार्थक क्रिया असंही म्हणतात. कळलं तुम्हाला? हो. तर बघा, पहिला, माँ धोबी से कपडे धुलवाती है. तर माँ जे आहे म्हणजे आई जे आहे ते कपडे कोण धुवत आहे? तर धोबी धुवत आहे. तर इथे हे कार्य कोणाचा होता? माँचा होता. अशा प्रमाणे एक उदाहरण दिलेले आहे की आईचं होतं पण आईने कोणाला दिले? धोबीला. तर हा जे कार्य दुसऱ्यासाठी होते म्हणजे माझ्या जे कार्य मी दुसरा बाबत ही करून जाणार आहे त्यांना म्हणतात आपण प्रेरणार्थक क्रिया. काय म्हणतात? प्रेरणार्थक क्रिया. तर असा बद्दल हा जो आहे प्रेरणार्थक क्रिया झालेली आहे. दुसरा, पिताजी ने माली से पौधे लगवाए. पिताजीने इथे मालीला सांगितले की पौधे लावून घे. तर याप्रमाणे इथे जे दिलेले आहेत त्यांना म्हणतात आपण प्रेरणार्थक क्रिया. कारण की हे जे माझे कार्य होते किंवा जे वडीलचे कार्य होते वडीलने कोणी केले सांगा? मालीने केले. तर याबाबत यांचं जे उदाहरण आहे त्याप्रमाणे हा प्रेरणार्थक क्रिया झालेली आहे. आता बघा इथे यहाँ माँ और पिताजी करता है पर वे स्वयं कार्य न करके किसी दूसरे से करवाते हैं. इथे काय दिलेलं आहे की जे हा प्रश्न होता की इथे जे आपला कार्य जे होता म्हणजे जे पिताजी जे करता म्हणजे वडील जे आहे ते करतायत पण त्यांनी आपल्या सर्व कार्य म्हणजे स्वतः नाही कार्य केले आणि दुसऱ्याला आपले कार्य जे आहे दिले आहे करून जाणार आहे. तर यांना आपण काय म्हणतात? प्रेरणार्थक क्रिया असंही म्हणतात. बघा इथे, माँ धोबी से कपडे धुलवाती है, पिताजी ने माली से पौधे लगवाए. तो धुलवाना और लगवाना काय आहे? प्रेरणार्थक क्रिया आहे. तर असा प्रमाणे हा प्रश्न जो दिलेले जाते तुम्हाला हा प्रमाणेही तुम्हाला करायचं आहे किंवा लिहायचं पण आहे. तर इथे जे प्रश्न होता की माँ म्हणजे आईने जे आपले कपडे कोणाला दिले? धोबीला दिले. तर धुवून आली आणि पिताजी जे कार्य म्हणजे वडीलचे जे कार्य होते ते कोणी केले? आपले मालीने केले. तर हा प्रमाणे याचा अर्थ आहे. बघा, प्रेरणार्थक क्रिया यांचे कुछ अन्य उदाहरण. काही उदाहरण आहे. पहिला, दीदी दर्जी से कपडे सिलवाती है. दीदी म्हणजे ताई आपले जे कपडे आहेत ते कोणी शिलवत आहे? दर्जी सिलत आहे. दुसरा, माँ नौकर से पाणी मंगवाती है. आई जे आहे कोणाला पाणी सांगते की घेऊन ये? नौकरला सांगते की पाणी घेऊन ये. तिसरा, शिक्षिका बच्चों से गाना गवा रही है. जे शिक्षिका आहे म्हणजे जे शिक्षक आहे किंवा शिक्षिका आहे ते मुलांना सांगते की गाणं गाऊया.
तर याप्रमाणे या जे कार्य आहेत ते आपल्या स्वतः आपण नाही करता आणि लोकांना म्हणतात का कामे करूया, तर याप्रमाणे यांचा अर्थ काय आहे की हे कोणती क्रिया आहे? प्रेरणार्थक क्रिया आहे. कोणती क्रिया आहे सांगा लवकर? प्रेरणार्थक क्रिया आहे. तर याबाबत तुम्हाला असंही प्रकाराचं काही उदाहरण दिलेलं आहे किंवा देणार आहे. तुम्हाला असा शोध करायचा की ही कोणती क्रिया आहे किंवा कोणती क्रिया नाही आहे. म्हणून तुम्ही लिहायचा की हा प्रमाणे यांचा उत्तर असे दिलेले जात आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कशाप्रमाणे जी क्रिया आहे तर अजून त्यांचा जे अजून त्यांचा जे भेद होता, संयुक्त क्रिया आणि सहाय्यक क्रिया आणि एक कोणता होता सांगा लवकर? सांगा लवकर. प्रेरणार्थक क्रिया. तर याप्रमाणे यांचा काही अर्थ होतात, काही नाही होता. जसं प्रेरणार्थक क्रिया कसं होता की त्यांचं स्वतःचं काम नाही करायचं, लोकांचं काम आपलं काम लोकांसाठी द्यायचं आणि लोकांबाबतही करायचं. तर याप्रमाणे यांचं जे उत्तर दिलेले होतं ते कठीण दिलेले होते. तर यांचा प्रश्न निघायचा आणि शोधून करायचा आणि लिहायचा. तर हा जी क्रिया आहे, तर क्रिया हे वेगळे आहे. क्रियाचा भेद 2 आहे आणि एक पहिला होता की त्याचमध्ये सकर्मक आणि अकर्मक क्रिया दोन्ही होता आणि अजूनच्या त्यांचे जे अन्य भेद आहे त्यामध्ये 3 आपण पाहिले. पहिला कोणता होता? पहिला आणि दुसरा आणि तिसरा 3 क्रिया आपण पाहिले. तर या क्रियात सहाय्यक क्रिया, प्रेरणार्थक क्रिया आणि संयुक्त क्रिया आपण ही 3 क्रिया पाहिले. तर 3 क्रियाची परिभाषा पण पाहिले आणि नंतर त्यांचं उदाहरण पण पाहिले की कशाप्रमाणे त्यांचं उदाहरण येणार आहे. तर तुम्हाला कसं करायचं आहे, हे अभ्यास करायचा आहे किंवा वाचन घ्यायचं आहे आणि त्याचं उदाहरण बी करायचं आहे. कारण की काही जे क्रिया आहेत ते एकसारखं आहे. तर तुम्हाला असं वाटणार की ते सारखं-सारखं आहे, ते कसं करायचं? तर यांचा प्रश्न असा आहे की त्याला बघून लिहायचा, करायचं, सगळं करायचं आणि करून बद्दलही तुमच्यासाठी ते चांगलं असणार आहे. जेव्हा तुम्ही नाही करणार तर चांगला नाही असणार. तर याप्रमाणे असंही करायचं आहे. हे झालं आपलं क्रिया. क्रिया जे आहे ते काय आहे की जे आपण कार्य करत आहे त्यांना आपण क्रिया असंही म्हणतात. तुम्ही वाचत आहे, तुम्ही खेळत आहे, तुम्ही अंघोळ करत आहे, तुम्ही काहीही करत आहे, त्यांना आपण काय म्हणतात? क्रिया असंही म्हणतात. तर तुम्ही विचारून घ्या किंवा बोलून घ्या आणि हे अभ्यास करून घ्या. धन्यवाद.